तर इथं पेरणार आहे आपण आता भात आणि मग करूया आपण सुरू पेरायला. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता आपण आलेलो आहे आपण इकडे वरच्या रानामध्ये, मळईच्या रानात आलो आहे, जे की विहिरीचं आहे, म्हणजे तेच आहे मळई. तर आता इथं आपल्याला मित्रांनो आपण नीट केलं होतं, तर इथं पेरणार आहे आपण आता भात. आपण ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलेलो आहे आता सध्या, आणि आपल्याला पेरायचं मित्रांनो आता इथं भात. तर एकदम सगळी तयारी झालेली आहे, बी वगैरे रेडी करून प्रोसेस करून आपण सगळं आणलेलं आहे. त्याची प्रोसेस वगैरे झालेली आहे, जे की अशा प्रकारे होते. तर मित्रांनो, हे जर्मिनेटर करायचं आहे ॲड ह्याच्यामध्ये, जे की अशा प्रकारे इथं आपल्याला करायचं आहे. थोड्याशा पाण्यामध्ये अराउंड 200 ml आसपास पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मग हे मित्रांनो सुकवायचं आहे थोडं वेळ, अशा प्रकारे थोडं सुकवायचं आहे. सो आता सगळं रेडी आहे अँड आता पेरायचं आहे आपल्याला. सो चला आता इकडच्या साईडनं सुरू करूया अँड मग इकडं येऊया, कारण की हे आता जिथं ट्रॅक्टर उभा आहे तिथून वरच्या साईडचं पेरायचं आहे भात अँड इकडं वेगळं पेरायचं आहे. तर चला आता करूया आपण सुरू पेरायला. पावसाचं मग वातावरण पण झालेलं आहे पूर्ण. सगळीकडनं ऑलमोस्ट पाऊस उतरल्यासारखा आहे. सो चला आता घेऊया आपण फटाफट पेरायला. तर मित्रांनो, आता इथून सुरू करणार आहे आपण, कारण की इथं थोडासा खड्डा आहे असा इथपर्यंत. मग इथून समोर आल्यावरती परत इकडं घ्यायचं. मग इकडचं थोडंसं जागा राहणार आहे, इकडं खड्डा आहे, पाणी वगैरे साठतं, म्हणून मग इथं घेऊया आता आपण सुरू करूया. बी वगैरे टाकूया अँड पेरायला सुरू करूया. मित्रांनो, आधी आता हे आपण बियाणं ठेवूया देवाला अँड मग करूया आपण सुरू पेरायला. तर जे मसोबा वगैरे असतात ते, हा आहे मसोबा अँड हा मारुती. चला आता आधी ठेवून घेऊया. तर मित्रांनो, हे घेतलं आता बी वगैरे टाकून आपण आता घेऊया पेरायला. जाऊ द्या. चला आता मित्रांनो, आपण केलं आहे आता सुरुवात. तर आता घेऊ आपण दाखवतो आता कसं पेरणी होती आहे. सो मित्रांनो, आता आपण पेरायचं सुरू केलं आहे. तर आता आपल्याला सारखं ट्रॅक्टर मागं थांबायला लागणार आहे, एकदम पूर्ण पेरून होईपर्यंत प्रत्येक तासाच्या मागं चालायला लागणार आहे आणि लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण की ह्याच्यावरती लाकूड गुंतलं तर ते चाक थांबतं किंवा वसन वगैरे गुंततं, तर त्याच्यासाठी ते काढायला थांबायला लागतं. आता पूर्ण होईपर्यंत ह्याच्या मागं थांबायचं, डायरेक्ट पेरून घ्यायचं. चला आता फटाफट आपण घेऊया पेरून अँड आवरूया. मित्रांनो, ऑलमोस्ट आता होत आलंय. आता बघूया किती होत आहे ते, किती करायचं आहे ते. अजून खाली राहिलं तर अजून खाली बी करायचं आहे. बघूयात आपण काय होतं ते. इकडच्या वरच्या साईडचं तर होत आलंय. तर मित्रांनो, इथं बघा अजून एवढं बी राहिलेलं आहे, जे की भरपूर आहे. अजून जेवढं आपण पेरलं तेवढंच परत येईल. तर आता आपण मित्रांनो बदलूया. आता आपण इथं गिअर, त्याचे गिअर बदलायचे मित्रांनो. आता बघा, आता एक छोटा आहे एक मोठा आहे मित्रांनो. तर हा मोठा आहे आणि वरचा छोटा आहे. तर आता हा वर टाकायचा आणि छोटा खाली टाकायचा, म्हणजे स्पीड वाढेल. चला आता आपण बदलूया. हे केले मित्रांनो आपण अल्टरनेट, खालचा वर वरचा खाली. मित्रांनो, आता आपण गिअरचं चेंज करून स्पीड वाढवलेलं आहे अँड आता हे 8 तास चाललं आहे. मग नंतर आपण जाणार आहे तिकडच्या साईडला, म्हणजे हाय त्याच्याच खालच्या साईडला पेरायचं आहे, कारण की पाण्याचं सिस्टम तिकडनं बरं पडणार आहे, पाणी वगैरे सोडायला तिकडं जरा पॉईंट पाण्याचा, सो बरं पडणार आहे. तर त्यासाठी आता हे अर्ध झालं आहे अँड
बी उरलंय. सो त्याच्यामुळे आता आपण खालच्या साईडचं करणार आहे. तर चला आता एवढं 8 तास कंप्लीट करूया अँड मग जाऊया तिकडं खालच्या साईडनं परत सुरू करू. सो मित्रांनो आता आलो आपण इकडं. आता आपण त्या साईडने परत करूया सुरू, कारण की आता हे जेवढं इकडं वर होतं तेवढंच इकडं पण खाली राहिले. सो आता तिकडून सुरू करूया. जोपर्यंत बी संपत नाही तोपर्यंत आपण मग इकडं कंटिन्यू करूया. बघूया आता कुठपर्यंत होतंय. हे वरच्या साईडचं झालेलं आहे इथपर्यंत. सो बघूया आता इकडचं किती होतंय ते. तिकडून केलंय आता सुरू. फायनली आता आपलं सगळं झालेलं आहे अँड आता चाललंय आपला ट्रॅक्टर. 8 तास मारतात आपण, म्हणजे एंडचं की साईडला असते ते इकडचं झालेलं आहे आपलं. आता चाललंय आपलं 8 तास मित्रांनो. आता वरचं जेवढं झालं होतं वरच्या साईडचं ज्याचे आपण आधी पेरलं होते त्याच्याबरोबरच राईट हे पण आलेले आहे. इकडचं थोडंसं आपण सिस्टम वेगळे केले आता ते तुम्हाला समजेल थोड्या दिवसांनी उगायच्या नंतर. तर आता झालाय एंड. ते आता शेवटचं वर नेऊन आणायचं नाही तर मग निघायचं खाली. तर मित्रांनो चला आता इकडच्या साईडचं खालच्या साईडचं पूर्ण करून घेऊया. 8 तास घेऊया आता आपण मित्रांनो घरी. दिवस गेलेला आहे पूर्ण अँड अंधार पडत आला. सो चला आता जाऊया, तेवढं 8 तास मारूया, निघूया आपण घरी. सो मित्रांनो चला आता फायनली आता आपलं सगळं काम संपलेलं आहे. भाताचं सगळं काम म्हणजे पेरायचं काम संपलेलं आहे. अजून सारे काढायचे तर आता ते आपण उद्या काढूया. सो चला आता ऑलमोस्ट आपलं काम तर झालेलं आहे पूर्ण. ते काय अंधारा तुम्हाला दिसत नाही आहे काम झालेलं पेरून झालेलं आहे. सो आता चला आता निघूया आपण घरी अँड बघूया आता काय काम आहे. गायांचा चारा वगैरे बघायचा आहे. सो बघूया आता काय नियोजन होते. सो चला आता निघूया आपण घरी. सो मित्रांनो आपण आलो आता फायनली घरी अँड गायला चारा आणायला जायचं होतं, बट मम्मीने गवताचे गठोडे बांधून आणलेले आहेत. सो त्याच्यामुळे आता काही चारा आणायला जायचं नाही आहे. सो चला आता फटाफट आपण होऊया फ्रेश अँड मग जेवण वगैरे करून आराम करूया, कारण की कंटाळा आला नुसता ट्रॅक्टर मागत चलून. सो चला आता करूया आपण ब्लॉगचा पण एंड. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.